नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण बऱ्याच मुलांना एचसीएफ आणि एलसीएम मध्ये खूपदा प्रॉब्लेम येते। टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा जे प्रॉब्लेम असेल ते सर्व प्रॉब्लेम मी या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे। आज आपण एचसीएफ आणि एलसीएम लसावी आणि मसावी कसा काढायचा सोप्या पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये बरेच उदाहरण घेणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया आपण एचसीएफ म्हणजे काय। तुम्हाला पहिल्यांदाच मी दिले बघा, एचसीएफ म्हणजे काय। एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर्स, त्यालाच आपण म्हणतो त्याचीच आपण एक व्याख्या तयार केलेली आहे बघा। दोन किंवा अधिक संख्यांना भाग जाणारी सर्वात मोठी संख्या म्हणजे एचसीएफ असते, राईट। या पद्धतीने आपण उदाहरण एक घेऊन पाहणार आहोत बघा, 12 आणि 18चं। आपल्याला तुम्हाला दोन पद्धतीने सोडवायला येतात, एचसीएफ आणि एलसीएम दोन पद्धतीने काढता येतो, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेथड, उभी पद्धत आणि आडव्या पद्धतीने। आपण व्हर्टिकल मेथडने बघू आणि नंतर हॉरिझॉन्टल मेथडने बघू। तुम्हाला ज्या पद्धतीने एचसीएफ काढता येईल किंवा एलसीएम काढता येईल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। या तर मग आपण पहिलं उदाहरण घेऊ 12 आणि 18चं। आपल्याला 12 आणि 18चे काय करायचे, एचसीएफ काढायचा। इथे 12 आणि 18 घ्या बघा। आपल्याला लहानात लहान कोणत्या संख्येने 12 आणि 18ला भाग जातो, 2 ने जातो बघा। 3 ने जात नाही, 3 चे 12, 3 15, 3 चे 18, 3 ने सुद्धा जातो पण लहानात लहान संख्येने। आपण 2 ने घालायलो बघा, बेस चकून 12 आणि 92 18, राईट। 92 18 बेस चकून 12 आणि 92 18। पुढे बघा 9 आणि 6ला लहानात लहान संख्येने 3 ने भाग जातो, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9, ओके बघा। आता अशी एखादी संख्या आहे का की त्याला 2 आणि 3 ने भाग जातो, नाही। म्हणून आपण काय केलंय, याला इथपर्यंतच ठेवायचं आणि ह्याचा एचसीएफ कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या बघा। एचसीएफ काढताना काय करायचं, फक्त सेम संख्या घ्यायच्यात आपल्याला। सेम संख्या कोणती आली, 2 आणि 3, म्हणून 2 गुणवले 3 करायचं। 2 गुणवले 3 किती, 6, म्हणजे 12 आणि 18चा एचसीएफ किती येईल तुम्हाला, 6 येणार आहे। ही झाली उभी पद्धत। आपण आडव्या पद्धतीने सुद्धा बघणार आहोत बाळांनो। आडवी पद्धत बघा, आता आडव्या पद्धतीने सुद्धा आपण बघणार आहोत। हे झाला एचसीएफ कितीचा, 12 आणि 18चा किती आला, 6 उभ्या पद्धतीने। आता आपण आडव्या पद्धतीने बघू, हॉरिझॉन्टल मेथड नुसार बघा। आता 12 आणि 18चा काढायचा आहे तर काय करायचं, तर 12 घ्या, अगोदर 12चे अवयव पाडून घ्या। 2 गुणवले 6 करा, 2 गुणवले 6, पुढे 2 गुणवले 2 गुणवले 3, ओके। हे अवयव पडले 12चे। आपण 18चे अवयव त्याच पद्धतीने पाडू। 18चे अवयव काय पडतात ते बघा, 2 गुणवले 9 92 18, पुढे 2 गुणवले 3 गुणवले 3, 3 त्रिक 9। फक्त मी काय सांगितलं, एचसीएफ मध्ये सेम संख्या घ्यायची असतात। इथं 2 आहे आणि इथे 2 आहे, एकदाच घ्यायचं, ओके बघा। कसं करायचं ते सांगतो थोडक्यात, लक्षात आणि व्यवस्थित बघा। सेम संख्या काय करायचं, एकदा घ्यायच्या। इथं 2 आहे, इथं 2 आहे। एचसीएफ काढता वेळेस एचसीएफ फक्त सेम संख्या एकदा घ्या, गुणवले। ह्या 2 ला तिकडे जोडी आहे का, नाही। या 3 ला इकडे जोडी आहे का, आहे बघा, इथे जोडी 3 ला, राईट। म्हणजेच इथं 3 बेत्रिक 6 या पद्धतीने। ही आडवी पद्धत झाली, ही उभी पद्धत झाली। हॉरिझॉन्टल मेथडने सोडवा किंवा व्हर्टिकल मेथडने तुम्हाला एचसीएफ काढता येईल। आपण असे बरेच एक्झाम्पल्स बघणार आहोत। जरी तुम्हाला हे पहिले एक्झाम्पल समजलं नसेल तर अजून आपण पुढे भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत। त्याच्या अगोदर आपण एलसीएम म्हणजे काय हे शिकून घेऊ बघा। मी एलसीएम कडे वळतोय। जरी हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल तर आपण असे भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत। एचसीएफ तुम्हाला दिले हायेस्ट कॉमन फॅक्टर्स, ओके। त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय एलसीएम। एचसीएफ तुम्हाला सांगितलं, एलसीएम बघा काय दिलंय। एलसीएम बी त्याच पद्धतीने आपण तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहोत। आता तुमच्या पुढे एलसीएम म्हणजे काय दिलेलं असेल, एलसीएम म्हणजे काय, तर ह्याला एलसीएम म्हणजे काय हो बघा। एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल। आपण त्याला दोन संख्यांचा सर्वात लहान समान गुणाकार म्हणजे एलसीएम। तुमच्या पुढे व्याख्या सुद्धा आहे आणि आपण एक छोटंसं उदाहरण 12 आणि 18च्या एलसीएम साठी घेऊन बघणार आहोत। आपण उभी पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम मी उभ्या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा। 12 आणि 18 इथे लिहून टाका, किती, 12 आणि 18। एकच मिनिट, 12
आणि 18. ओके, 12 आणि 18. आपल्याला इथे काय करावं लागतं, सेम संख्या बी आणि जिथं सेम संख्या नाही त्याचा सुद्धा गुणाकार करावा लागतो. कसं, तिकडे लक्ष द्या. बघा, 2 ने 12ला भागा, बेस सकून 12. आपण 2 ने काय करायला 12ला भागायला, बेस सकून 12, 92, 18. पुढं 3 ने भाग जातो 6 आणि 9ला सुद्धा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता 2ला आणि 3ला भाग जात नाही, जशाला तसं ठेवा. एकाच संख्येने दोन्हीला पण भाग जायचा, जात नसेल तर ॲज इट इज ठेवलं तरी काही अडचण नाही. ओके, आता काय करायचं सांगतो. एससीएफ काढता, एलसीएम काढता वेळेस एक मिनिट, एलसीएम बरोबर काय करायचं, 2 गुणवले 3 गुणवले 2 गुणवले 3. म्हणजे ज्या संख्या सेम असणार त्या संख्या, म्हणजे इथं आपण काय केलं, एससीएफ मध्ये इथल्या संख्यांचा फक्त गुणाकार केला आणि एलसीएम मध्ये लक्षात ठेवायचं ह्या पूर्ण संख्यांचा काय असणार आहे, गुणाकार असणार आहे एलसीएम मध्ये. आणि एससीएफ मध्ये फक्त या दोन संख्यांचाच गुणाकार असणार आहे. कोणत्या, या दोन संख्याचा. ओके, इकडे बघा, ह्याचा आणि ह्याचा, इकडल्या साईडचा. कुठे, एससीएफ मध्ये. एलसीएम मध्ये पूर्ण ह्याचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग करायचं तर 3 दोन्ही 6, 6 12 17 18, 18 18 दोन्ही 36. म्हणजे तुम्हाला एलसीएम किती भेटला, 36 भेटला. आपण आडव्या पद्धतीने बघूया एलसीएम आपला किती येतो, 12 आणि 18चा. एकदम सोप्या पद्धतीने. अगोदर 12चे अवयव पाडून घ्या. आपण आता 12चे अवयव पाडून घेतले बघा. 2 गुणवले 6, पुढे 2 गुणवले 2 गुणवले 3, 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. तसेच 18चे अवयव पाडून घेऊ आपण. 2 गुणवले 9, पुढे 2 गुणवले 3 गुणवले 3, राईट, 3 गुणवले 3, राईट. आता सेम संख्या घ्यायच्या आणि ज्या सेम संख्या नाहीत त्या सुद्धा घ्यायच्या. बघा, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, एकदाच घ्या. एलसीएम काढता वेळ एलसीएम 2 एकदाच घ्या, गुणवले. इथं 2ला ह्या जोडी नाही तरी सुद्धा ती 2, इकडे 2ला जोडी का नाही तरी सुद्धा ते 2 घेऊन टाका, गुणवले. ह्या 3ला जोडी आहे बघा, ह्या 3ला ही 3 जोडी आहे, म्हणून एकदा 3 घेऊन टाका आणि हे राहिलेले गुणाकारातले 3 एकदा घेऊन टाका. राईट, जोडी असेल तर ती एकदा घ्यायची आणि ज्यांना जोडी नाही ते एकदा जशाला तसे गुणाकारात घ्यायचे. मग आता गुणाकार केला आपण, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. म्हणजे तुम्हाला एलसीएम किती भेटला, 12 आणि 18चा 36 भेटला. ओके, एकदम सोप्या आणि एकदम सुंदर अशा ट्रिकने तुम्ही हे एक्झाम्पल कुठेही वापरू शकता. परीक्षा सुद्धा या पद्धतीने सॉल्व्ह केली तरी काही अडचण नाही. पुढे आपण काही एक्झाम्पल घेतलेत बघा, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सरावासाठी काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे तुमच्या पुढे प्रश्न तुम्हाला दिसत असतील. काही बघा, सरावासाठी प्रश्न आपण घेतलेले आहेत. 8 आणि 12चा एससीएफ कसा काढायचा. आता आपण 8 आणि 12चा एससीएफ काढू. उभ्या पद्धतीने काढू आणि आडव्या पद्धतीने सुद्धा काढूया आपण. बघा, 8 आणि 12चा एससीएफ काढायचा आहे तुम्हाला. एचसीएफ मी आता सांगितलं, एससीएफ मध्ये काय करतात, फक्त सेम संख्या घ्यायच्या त्यांचा गुणाकार करायचा. मग आपण उभ्या पद्धतीने बघूया एससीएफ काढून ह्याचा. ओके, 8 आणि 12चा दोन्ही भाग जातो बघा दोघाला पण, बेचोक 8 बेसकून 12 या पद्धतीने. राईट, पुन्हा 4 आणि 6ला सुद्धा परत 2 ने भाग जातो, बे 2 4 बे त्रिक 6. 2 आणि 3 ला एका कोणत्या संख्येने जातो का, तर कोणत्या पाड्यात आहेत का, त्या नाहीत, फक्त 2 आणि 2 आहेत. म्हणून इथं एचसीएफ बरोबर 2 गुणवले 2 बरोबर किती आला, 4. म्हणजे तुमचा एचसीएफ तुम्हाला किती भेटला, 4 भेटला. हे झालं उभी पद्धत, व्हर्टिकल मेथड. आता हॉरिझॉन्टल मेथडने बघायचं आपल्याला. हॉरिझॉन्टल ही झाली व्हर्टिकल मेथड म्हणजे उभी पद्धत. आता हॉरिझॉन्टल पद्धतीने आपल्याला बघायची. एससीएफ काढायचा आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला 8चे अवयव पाडावे लागतील. 8चे अवयव पडतील 2 गुणवले 4, पुढे 2 गुणवले 2 गुणवले 2. हे तुमचे सुद्धा हेच अवयव पडतात का ते बघा एकदा. 12चे अवयव पाडून घ्या. 2 गुणवले 6, 2 गुणवले 2 गुणवले 3. ओके, एससीएफ काढायला सेम संख्या घ्यायच्यात फक्त. ह्या 2ला इकडे एक 2ची जोडी लागती, एकदाच घ्या. ह्या 2ला इथे 2ची जोडी लागती, एकदाच घ्या. ह्या 2ला जोडी लागते की इकडे नाही, ह्या 3ला इकडे जोडी लागते का नाही, म्हणून बे दोन्ही 4. म्हणजे तुम्हाला 8, 12चा एलसीएम किती भेटलाय, 4 भेटलाय. किती भेटलाय, 4. या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सॉल्व्ह करू शकता बाळांनो, काही अडचण नाही. अजून एक एक्झाम्पल आपण खाली घेणार आहेत, भरपूर आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. इथे तुम्हाला एलसीएम काढायला सांगितलं बघा. 15 आणि 20चा काय करायला सांगितलं तुम्हाला,
एलसीएम काढायचा. आता एलसीएम आपण ह्याचा काढू 15 आणि 20चा. आता 15 एलसीएम काढताना सेम संख्या बी आणि ज्याला जोडी लागत नाही सेम संख्या नाही त्या सुद्धा आपण इथे घेणार आहोत. मग इथं आपल्याला काढायला सांगितले 15 20चा काय काढायला सांगितलं आपल्याला एलसीएम काढायला सांगितलं. आपण उभ्या पद्धतीने अगोदर काढून घेऊ. बघा उभ्या पद्धतीने आपण एलसीएम काढून घेऊ. इथे 15 आणि इथे किती तर 20. 2 ने भाग जाईल का? 2 साठी 14 15 नाहीये. 3च्या पाड्यात आहेत का दोन्ही पण? बघा एकदा 3च्या पाड्यात 3 5 15 3 6 18 3 6 21 20 नाही. 4च्या पाड्यात 4 5 20 4 3 12 4 4 16 15 नाही. 5च्या पाड्यात बघा 5 3 15 आणि 5 चौक 20 आहेत. ओके दोन्ही संख्या एका कोणत्या तरी संख्येच्या पाड्यात असणे गरजेचे आहे. 5च्या आहेत 5 3 15 5 चौक 20 राईट. बघा आता त्याचा आपण एलसीएम काढायलो. काय काढायलो? एलसीएम. एलसीएम काढताना तुम्हाला आता सांगितलं मी सेम संख्या बी घ्यायच्यात आणि ज्या सेम संख्या नाहीत त्या सुद्धा घ्यायच्यात. म्हणजे इथं 5 गुणवले कायचा गुणाकार होणार? 5 3 आणि 4चा गुणाकार. मग करायचं एलसीएम बरोबर 5 गुणवले 3 गुणवले 4. 4 3 12 12 12 12 24 12 24 12 12 पंचे 60. म्हणजे तुम्हाला एलसीएम किती भेटला उभ्या पद्धतीने? 15 आणि 20चा 60 भेटला. त्याच पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल त्याच पद्धतीने आपण आडव्या पद्धतीने करून बघूया. अगोदर 15चा अवयव काढू आपण. 15चा अवयव काढतात 3 गुणवले 5. 3 5 15 2च्या पाड्यात 15 नाहीये. 3च्या पाड्यात 5 नंबरला 3 5 15. त्याच पद्धतीने 20चा अवयव काढा आपण. 2 बे 10 20 2 गुणवले 10. पुढे 2 गुणवले बे पंचे 10. 5चा अवयव पडतात का? नाही. आता इथं फक्त जोडी कशाची लागणार आहे? 5 आणि ह्या 5ची. ओके 5 इथं कदाचित आपले अवयव चुकलेत का? नाही चुकले बरोबर आहे. बघा 5 आणि 5ची जोडी लागली एकदाच लिहून टाका. गुणवले 3 जसाला तसे गुणवले हे 2 गुणवले 2 2 गुणवले 2. इथं जोडी लागली तरी ते घ्यायच्या. इथं खाल्ल्याचं काही नाही. इथली आणि इथली जोडी लागणे गरजेची असते. मग आता इथले 2 गुणवले 2 जसाला तसे. पुन्हा 5 3 15 15 15 35 15 15 15 चौक 60. कारण की बे 2 4 4 3 12 12 पंचे 60. ओके परत आपल्याला एलसीएम किती भेटला हो? आडव्या पद्धतीने सुद्धा 60च भेटलाय. कुणाचा? 15 आणि 20चा. आता पुढे अजून आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. बघा पुढे आपल्याला काही एक्झाम्पल अजून बघायचे आहेत. बघा इथे तुम्हाला 24 आणि 30चा एचसीएफ काढायचा दिलाय. ओके 24 आणि 30चा काय करायचं सांगितलंय? एचसीएफ काढायला सांगितलेला आहे. तुमच्या पुढे तुम्हाला उदाहरण दिसत असेल. 24 आणि 30चा काय काढायला सांगितलंय? तुम्हाला एचसीएफ काढायला सांगितलंय. बघा आता 24 आणि 30चा तुम्हाला एचसीएफ काढायचा आहे तर सिंपल आहे. आपण आता सांगितलं मी तुम्हाला 24 आणि एचसीएफ कोणत्या पद्धतीने काढायचा? फक्त सेम संख्या घ्यायच्या. मग आपण जर 24 आणि 36चा जर एचसीएफ काढत असो तर या पद्धतीने काढायचा. 24 आणि 36. ओके 24 आणि 36. आता 24ला आणि 36ला 2 ने भाग जातो. बघा बे एक बे बे दोन्ही 4 राईट. पुढे बे एक बे एक उरला बे 8 16. पुन्हा 18 आणि 14ला 2 ने परत भाग जातो. बे 7 14 आणि 92 18. आता 7ला आणि 9ला कोणत्या एका संख्येने भाग जातो का? नाही जात. त्याच्यामुळे त्या तशाला तशा ऍज इट इज ठेवून द्यायच्या. फक्त आपल्याला आलेल्या सेम संख्यांचं काय करायचं असतं? गुणाकार करायचा असतो. म्हणजे गुणाकार करताना तुम्ही 2 गुणवले 2 तुम्हाला एचसीएफ भेटेल. 2 2 जा 4. एचसीएफ किती भेटला हो? 4 भेटला. कशाचा? 24 आणि 36चा. त्याच पद्धतीने आपण आडव्या पद्धतीने करून बघू. ही उभी पद्धत झाली. अगोदर 24चे आपल्याला काय करावं लागतील? अवयव काढावे लागतील. 24चे अवयव पडतात 12 2 24. 2 गुणवले बे सकून 12. पुन्हा 2 गुणवले 2 गुणवले बे त्रिक 6. ओके 3 2 6 6 2 12 12 2 24. 36चे अवयव काढून घेऊ आपण. 36चे अवयव काय पडतात? बघा 12 12 24 12 36. तरी 18 2 36 बी आहे. 2 गुणवले 18 राईट. पुढे 2 गुणवले 92 18. पुढे 2 गुणवले 2 गुणवले 3 त्रिक 9. आता जोड्या कोणकोणत्याचे लागतात? ह्या 2ला जोडी आहे. ह्या 2ला जोडी आहे. ह्या 3ला जोडी आहे. 2ला आणि 3ला नाही. कदाचित आपल्या इथं कुठेतरी चुकलंय का बघू द्या मला. कारण की इकडे एचसीएफ वेगळाच आहे. ठीक आहे
एक मिनिट हा. 12 24 6 2 12 12 24 बे 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 इथं सॉरी इथं चुकलंय आपला इथं चुकलंय बघा एकच मिनिट इथं चुकलंय आपला डबल मी हे इरेज करून घेतो पूर्ण बघा भाग घालताना मी बोलण्याच्या नादात आपलं थोडस चुकलंय मग काय करायचं काय इथं बे एक बे आणि बे दोन्ही चार मी दोनच चारच लिहिलं परत पुन्हा बे एक बे बे 8 16 पुन्हा बे सकून 12 92 18 आणि 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 आता येते बघा आता एचसीएफ काय भेटलं बघा तुम्हाला HCF सेम संख्यांचा गुणाकार 2 गुणवले 2 गुणवले 3 बे दोन्ही 4 4 4 त्रिक 12 तसंच इथं एचसीएफ घ्या HCF ज्यांना जोड्या लागल्यात त्या घ्या ह्या दोनला जोडूया 2 घ्या गुणवले ह्या दोनला जोडूया 2 घ्या गुणवले ह्या तीनला जोडूया 3 घ्या 3 2 6 6 दोन्ही 12 म्हणजे एचसीएफ तुम्हाला किती भेटला हो 12 भेटला तुम्ही उभ्या पद्धतीने सोडवा किंवा आडव्या पद्धतीने सोडवा या पद्धतीने जर तुम्ही एचसीएफ 24 आणि 36 चा एचसीएफ काढला तर तुम्हाला असे उदाहरण सोडविता येतील आपण अजून एक बघूया 9 आणि 12चा एलसीएम दिलाय बघा काढा आपल्याला काय दिलाय 9 आणि 12चा एलसीएम आता एलसीएम कसा काढायचा आताच मी तुम्हाला सांगितलं एलसीएम मध्ये सर्व संख्या घ्यायच्या असतात बघा 9 आणि 12चा आपण उभ्या पद्धतीने एलसीएम काढू 9 आणि 12चा आपण काय करू उभ्या पद्धतीने काढून घेऊ बघा उभ्या पद्धतीने 9 आणि ते 12 आता 2च्या पाड्यात 9 नाही तर 2च्या पाड्यात 12 आहेत पण 3च्या पाड्यात 3 त्रिक 9 3 चौक 12 दोघं पण आहेत 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 बरोबर आहे का आता 3 आणि 4 एलसीएम मध्ये सगळंच घ्यायचं असतं गुणाकार मग आपण एलसीएम मध्ये काय करणार थोडक्यात बघा एलसीएम काढताना आपण या सर्वांचा गुणाकार घेणार या सर्वांचा काय करणार गुणाकार घेणार मग एलसीएम बरोबर 3 गुणवले 3 गुणवले 4 4 त्रिक 12 12 12 12 त्रिक 36 उभ्या पद्धतीने उत्तर किती भेटलं तुम्हाला 36 भेटलेले आपण आडव्या पद्धतीने बघू यांच्या अवयव पाडून 9चा अवयव पाडून घ्या 3 त्रिक 9 पुन्हा 12चा अवयव पाडून घ्या बघा 12चा अवयव काय पाडतात 2 गुणवले 6 पुढे 2 गुणवले 2 गुणवले 3 ओके 3 2 6 6 2 12 आता सेम संख्या बी घ्यायच्या आपल्याला सेम संख्या फक्त इथं एकच भेटायला बरोबर सेम संख्या घ्यायच्या आणि ह्या राहिलेल्या संख्या सुद्धा घ्यायच्या बघा कशा इकडे लक्ष द्या सेम संख्या 3 गुणवले ह्या 3 ला इकडे जोडी नाही तरी घ्यायचंय ह्या 2 ला वरी जोडी नाही तरी घ्यायचंय गुणवले ह्या 2 ला जोडी नाही तरी सुद्धा घ्यायचंच आहे 3 त्रिक 9 9 9 9 9 2 18 18 2 36 म्हणजे तुम्हाला 36 एचसीएफ भेटेल एलसीएम भेटेल सॉरी कायचा 9 आणि 12चा पुढे आपण बघूया एचसीएफ कसा काढायचा अजून आपल्याला भरपूर उदाहरणं घेणार आहोत आपण 3 उदाहरणं आहेत अजून आपल्याला खाली 3 अजून आहे का 4 उदाहरणं आहेत बघ आपल्याला आता मी जरा थोडं स्पीड मध्ये घेतो ओके तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल असेल 16 आणि 24चा एचसीएफ कसा काढायचा बघा 16 आणि 24चा उभ्या पद्धतीने मी थोडस स्पीड मध्ये घेतो आता 16 आणि 24चा बघा बे 8 16 बे 1 बे दोन्ही 4 बे चौक 8 बे सकून 12 बे दोन्ही 4 बे त्रिक 6 ओके सेम संख्या एचसीएफ मध्ये काय करायचं ह्या सेम संख्या बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 म्हणजे एचसीएफ किती भेटणार तुम्हाला 8 भेटणार आहे कशाचा 16 आणि 24चा बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 ओके या पद्धतीने पुढे आपल्याला प्रश्न दिलाय कोणता बघा 10 आणि 15चा एलसीएम काढायचा आहे 10 आणि 15चा कसा काढणार बघा लक्ष द्या इकडं 10 आणि 15चा काय काढायला सांगितलंय तुम्हाला एलसीएम काढायला सांगितलंय बे पंचे 10 2च्या पाड्यात नाही तर 15 ओके 10 आणि 15चा आपल्याला काढायला सांगितलंय 3च्या बी नाही तर डायरेक्ट 5च्या आहेत बघा 4च्या नाहीत 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15 एलसीएम काढायचा सगळ्यांचा गुणाकार घ्यायचा बाळांनो ह्या सगळ्यांचा गुणाकार करा बरं 5 गुणवले 2 गुणवले 3 3 2 6 6 पंचे 30 एलसीएम किती भेटला तुम्हाला 30 भेटलाय किती भेटला याचा 30 पुढे आपण पुढली संख्या आपल्याला दिलेली बघा 18 आणि 27चा एचसीएफ काढायचा एचसीएफ काढताना एवढंच लक्षात ठेवायचे तुम्हाला की सेम संख्या घ्यायच्यात फक्त कुठं एचसीएफ मध्ये
आणि LCM मध्ये सगळ्या संख्यांचा गुणाकार असतो. आता बघा आपण 18 आणि 27 चं 3 सक 18 3 सक 18 3 सक 21 3 नवे 27 3 नवे 27 पुन्हा परत 3 1 3 2 6 3 त्रिक 9. आता एससीएफ काढताना फक्त सेम संख्या घ्यायच्या ह्या दोन. मग ह्या दोन संख्याचा जर तुम्ही गुणाकार केला 3 गुणवले 3 3 त्रिक 9 म्हणजे एससीएफ तुम्हाला 18 आणि 27 चा किती भेटलाय 9 भेटलेला आहे. ओके, पुढला एक प्रश्न आपण लास्ट घेणार आहोत. आणि जर तुम्हाला ओके हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी देतो किंवा आपल्याकडे असे 2 प्रश्न अजून आहेत. मी ते 2 प्रश्न तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर सांगण्यासाठी देणार आहे. तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा, कारण की आपण भरपूर प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्हाला आता 100% तो प्रश्नाचं उत्तर येणार आहे. लास्ट आपण एलसीएम बघणार आहोत आडव्या पद्धतीने आणि उभ्या सुद्धा पद्धतीने. ओके, इथे बघा 12 आणि 15चा तुम्हाला एलसीएम काढायचा आहे. 2 ने भाग जात नाही, डायरेक्ट 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाची 15. ओके, एलसीएम काढायचे सगळ्यांचा हे करायचं पुन्हा गुणाकार करायचा, कारण की 4 आणि 5 ला एका कोणत्या संख्येने भाग जातो का नाही, म्हणून डायरेक्टली सगळ्यांचा काय करायचं या संख्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. लिहायचं एलसीएम बरोबर 3 गुणवले 4 गुणवले 5 5 चौक 20 20 20 40 20 त्रिक 60. तुम्हाला इथं किती भेटला एलसीएम 12 आणि 15चा 60. तसंच एलसीएम आपल्याला आडव्या पद्धतीने भेटते का बघू. 12च्या अगोदर आव पाडूया बेसकून 12 2 गुणवले 3 पुन्हा 15च्या आवे पाडा 3 पाची 15. सेम संख्या इथं फक्त एकच आली बघा 3 3 म्हणून एकदाच घ्या. 3 गुणवले 2 गुणवले 2 आणि गुणवले 5 5 2 10 10 2 20 20 त्रिक 60 20 त्रिक किती 60. या पद्धती हे झालं एलसीएम. एलसीएम मध्ये काय करायचं सेम संख्या एकदाच घ्यायच्या आणि राहिलेल्या संख्या बी घेऊन गुणाकार करायचा असतो. आता पुढे तुम्हाला मी काही प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे, लक्षात घ्या. काही प्रश्न मी काय करणार आहे तुम्हाला होमवर्क साठी. मला कमेंट करून सांगायचं या दोघांचं उत्तर तुम्ही. ओके, कमेंट करता येते सर्वांना. याचं उत्तर एलसीएम आणि स्पष्टीकरण नाही दिलं तरी चालेल, पण एलसीएम आणि एससीएफ या दोघांचं किती आला 20 आणि 23 बरोबर एससीएफ आणि एलसीएम किती येतो 14 आणि 21 बरोबर एससीएफ काढायचा. सॉरी ह्याचा एससीएफ काढायचा आणि ह्याचा काय काढायचा एलसीएम. एक एचसीएफचं या आणि एक उदाहरण एलसीएमचं आहे. मला कमेंट करून नक्की तुम्ही सांगायचे आणि मी तुमच्या कमेंटचं उत्तर सुद्धा देणार आहे, बरोबर आहे का चूक आहे. ओके, अशा ट्रिकनुसार अशाच पद्धतीने आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. आपला पुढला व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.